आणि घरगुती गॅस घेणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी आता पुढची महत्त्वाची आहे। आपण शहरात राहणारे असो किंवा गावात राहणारे, स्वयंपाकासाठी गॅस आता जवळपास सर्वांच्याच घरी आहे। जवळपास 1000 रुपये देऊन आपण हा गॅस खरेदी करतो। मात्र आपल्या घरी येणाऱ्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस किती असेल? सोलापुरातील असाच एक प्रकार उघडकीस आलेला आहे। नेमकं काय घडले सोलापूरमध्ये आपण जाणून घेऊया या रिपोर्टमधून। गॅस सिलेंडर सील बंद पण मापात पाप, हे कसं? हाच प्रश्न सोलापूरच्या शास्त्रीनगरमध्ये राहणाऱ्या शाहिद हरकार यांना पडला। म्हणून त्यांनी या सिलेंडरचं वजन करायचं ठरवलं। काम तुम्हारा इधर 2 मिनट है, गड़बड़ मत करो, सीधा ईमानदारी से लाइए नहीं ताकि ईमानदारी से ला तो ताकि वजन करेंगे। लो रखो रखो। कितना कम है भाई वजन? 2 किलो कम। हाँ 2 किलो। कैसा क्या कम है 2 किलो वजन? आणि सिलेंडर मधील गॅसच्या वजनाचा भांडाफोड झाला। डिलिव्हरी बॉय गॅस घेऊन माझ्या घरी आलेत, तेव्हा मला डाऊट आला की गॅस कमी आहे। मी त्यांना म्हणलो की बाबा तुमच्या गाडीतला काटा काढा, वजन करा, माझ्यासमोर वजन करून द्या। ते म्हणलेत की नाही आमच्याकडे काटा नाही आहे। मी म्हणलो नियमामध्ये तर तुमच्याकडे काटा पाहिजे, तर तुम्ही मला वजनच करून द्या। मग तो शेजारच्या एका किराणा दुकानामध्ये घेऊन गेलेत। तिथं वजन केले असता गॅसच्या टाकीमध्ये जवळपास 2, सव्वा 2, 2.5 किलोपर्यंत गॅस कमी आला। मग त्यांना विचारणा केली असता ते म्हणलेत की आम्हाला याच्याबद्दल काय माहीत नाही, जे आहे ते गोडाऊनमध्ये होत असेल, गोडाऊनमध्ये होतं, आम्हाला त्याच्याबद्दल काय माहीत नाही आहे। तर मग मी सरळ पोलीस स्टेशनला संवाद साधलो। गॅस सिलेंडर मधील गॅसचं वजन कमी कसं, या प्रश्नाचं उत्तर डिलिव्हरी बॉयलाही देता येईना। क्या वजन कहीं कम है ये बोलो? बोलता बुरा ना बोलो जी, वजन कहीं कम है ये बोलो। ऑफिस को फोन करो तो तुम्हें हमारी ऑफिस को कहीं को फोन करूँ, डिलीवरी तुम करेगा नहीं? तो ऑफिस की चूक रही तो ऑफिस वाला पर करता मैं, तुम्हारी गलती रही तो तुम्हारे पर करता। अभी तक कितने टाके ऐसा करे, उसमें 2 किलो कम है। म्हणून शाहिद हरकार यांनी थेट पोलीस ठाणं गाठलं आणि संबंधित प्रकाराची तक्रार केली। जेव्हा मी त्यांच्याकडे आलो त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने समजवलेत की काय प्रकार आहे, कसं तुम्हाला करतायत, हे सगळं त्यांनी सांगून माझ्याकडनं व्यवस्थित अर्ज लिहून घेतला आहे। त्याचं माप वगैरे सगळं जे आहे अधिकाऱ्यांना बोलून माप वगैरे घेतले, तर त्यामध्ये टाक्यांमध्ये बरेच टाक्यांमध्ये वजन कमी आला आणि मग त्यानंतर पुढची कारवाई जी आहे ते सर करत आहेत। हे सिलेंडर ज्या एजन्सीकडून मागवण्यात येतात त्या एशियन गॅस एजन्सीचे डीलर नरेंद्र इंगळेंशी आम्ही संवाद साधला। त्यावेळी त्यांनी काय म्हटलंय पहा। झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे। हा कसा घडला याचा आम्हालाही काही पत्ता लागत नाही आहे, ठाव ठिकाणा लागत नाही आहे आणि आमच्याकडनं आम्ही आमची योग्य खबरदारी घेऊनच सिलेंडर बाहेर पाठवत असतो आणि बाकी जे काही तपास यंत्रणेला जे काही सहकार्य लागेल ते पूर्ण आमच्याकडनं केलं जाईल। कोणतेही त्यामध्ये खातं असू द्या त्यांनाही आम्ही सहकार्य करू। काहीच दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 200 रुपयांची घट करून सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा दिला, पण दुसरीकडे ही अशी लूट होतीये। आता सर्वसामान्यांच्या गॅस सिलेंडरवर कोण डल्ला मारतंय याचा तपास करून गॅस चोरीला सील लावावं अशी मागणी होऊ लागली आहे। आफ्ताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।